फेब्रुवारी महिन्याचा GR कधी येणार, थकीत रक्कम मिळणार का आणि KYC चुकली तर हप्ता कसा सुरू करायचा, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत माहिती देणार आहे. शेवटपर्यंत पहा. तर सर्वात आधी महत्त्वाची बाब, जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्ही पात्र आहात. याचा अर्थ पुढील हप्ते देखील तुम्हाला मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. दुसरं म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार. सध्या महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. आज 28 तारीख असून सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज GR येण्याची शक्यता नाही. पुढील आठवड्यात म्हणजेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला GR प्रसिद्ध होऊ शकतो. साधारण दुसऱ्या आठवड्यापासून हप्ता वितरण सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम निर्णय हा शासकीय मान्यता आणि अधिकृत घोषणेवरच अवलंबून आहे. तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर थकीत लाभ. तर बघा, जोपर्यंत शासन आर्थिक तरतूद आणि अधिकृत निर्णय घेत नाही तोपर्यंत थकीत रक्कम वितरित होत नाही. पूर्वी जून-जुलैमध्ये काही लाभार्थी अपात्र झाले होते, एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्यामुळे. नंतर पडताळणी होऊन त्यांना ऑगस्टपासून लाभ मिळाला, परंतु जून-जुलैची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्याचप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबर बाबतही अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आता ज्यांचा हप्ता बंद आहे त्यांनी काय करावे. सर्वात प्रथम तर हप्ता बंद होण्याची मुख्य कारणे काय बघा. सर्वात प्रथम KYC न केलेली. दुसरं म्हणजे त्रुटी यादीमध्ये नाव नसलेले. तिसरं म्हणजे डबल KYC मध्ये चूक. आणि चौथं म्हणजे OTP न मिळाल्यामुळे प्रक्रिया अपूर्ण. तर यावर उपाय काय. 3 महत्त्वाचे मार्ग आहेत. सर्वात प्रथम हेल्पलाईन, जी लाडकी बहीणची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर हेल्पलाईन नंबर जो दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता, परंतु तो फोन व्यस्त असतो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, त्याच वेबसाईटवर तुम्ही तक्रार करू शकता. तिथे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपलोड करून तक्रार नोंदवू शकता. तिसरं म्हणजे तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात प्रत्यक्षात भेट द्या. तिथे तुमचा अर्ज का बंद आहे याची अधिकृत माहिती मिळेल. आता महत्त्वाची सूचना ऐका. सोशल मीडियावर फिरणाऱ्या गुगल फॉर्म किंवा अनधिकृत लिंकवर रजिस्ट्रेशन करू नका. शासनाने नव्याने कोणतेही फॉर्म सुरू केलेले नाही. ज्यांची अजूनही KYC केलेली नाही त्यांना शासन पुन्हा एक संधी द्यावी अशी अपेक्षा आणि विनंती आपण आपल्या चॅनलद्वारे करतो. जर अशी संधी मिळाली तर मी लगेच आपल्या चॅनलवर अपडेट देईल. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. योजनेबाबत खात्रीशीर आणि अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.